हाय फ्रेंड, स्वादशास्त्र रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण यूट्यूबवर पहिल्यांदाच पाहत असाल अशी युनिक रेसिपी, जी की मुळ्याची पानं आहेत ती तुम्ही शक्यतो फेकून देता, पण खूपच फायदेशीर आणि आपल्यासाठी खूप उपयोगी आहे. त्यासाठी मी छान पानं निवडून घेतली, धुवून घेतली आणि नंतर बघा अशा प्रकारे चिरून घेतली आहेत. खूप प्रमाणात फायबर आहे त्यामध्ये. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची. त्यानंतर मी हिरवी मिरची, जिरे आणि लसणाची पेस्ट टाकली, पांढरे तेल टाकले आहेत, हळद टाकली आहे, त्यानंतर खूप छान आणि अख्खे जिरे टाकले आहेत, खूप सुंदर चव लागणार आहे. आणि नंतर मी लाल मिरचीची पावडर टाकली आहे. तुमच्याकडे जे साहित्य आहे ते तुम्ही टाकू शकता. चवीप्रमाणे मीठ टाकलं. त्यानंतर मी बेसन पीठ टाकलं आहे 1 छोटी वाटी आणि गव्हाचं पीठ टाकलं, छोटी वाटी टाकलं आहे. त्यानंतर मी जास्त प्रमाणात ज्वारीचं पीठ टाकलं आहे. हे बघा, तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही येथे गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकता. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकली आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे अशा प्रकारे. आणि नंतर मी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा त्याचा गोळा बनवणार आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, खूप सुंदर. आणि बघा अशा प्रकारे मी घट्टसर गोळा बनवून घेतला आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून पोळपाटावर मी कपडा अंथरला आहे पांढरा आणि स्वच्छ तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता. हे बघा, अगोदर ओला करून घेतला, त्याच्यावर पाण्याचा हात लावला आहे आणि जो गोळा मी करून घेतला होता तो अशा प्रकारे हाताच्या साह्याने मी थापून घेणार आहे. तुम्हाला थापायला येत नसेल तर पॉलिथिनचा पेपर घ्या आणि दोन्ही बाजूनी पेपर लावून तुम्ही बेलण्याने ते लाटू शकता. हे बघा अशा प्रकारे मी थापून घेतलं आणि त्याला छान असे 5 होल पाडले आहेत, म्हणजे छान असे शेकले जातील. आपण जे तेल लावतो ते त्यामध्ये शिरेल. मी बघा नवीन मातीचा तवा घेतला होता, पहिल्यांदाच वापरते आहे. त्याला तेल लावते बघा. मी तो तवा 1 दिवस आणि 1 रात्र पूर्ण पाण्यामध्ये ठेवला होता आणि नंतर मी वापरायला घेतला आहे. छान असं तेल लावलं आणि आपण जे थापून घेतलं होतं कपड्यावर थालीपीठ, ते बघा अशा प्रकारे उलटं मी त्यामध्ये टाकत आहे. तुम्हाला जर टाकायला जमत नसेल तर तुम्ही हातावर घेऊन टाकलं तरी चालेल. त्यानंतर आपण कढईने छान असं त्याला तेल सोडणार आहोत. येथे तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता, पण आज म्हटलं चला तेलाचा वापर करूया. छान असं सगळ्या बाजूनी तेल लावायचं, वरच्या बाजूनी पण लावायचं. तवा नवीनच आहे त्यामुळं थोडंसं चिकटणार आहे, समजून घ्या तेवढं, कारण मी पहिल्यांदाच वापरते आहे. अजिबात तवा अगोदर मी वापरला नाही. हे बघा अशा प्रकारे आपण काढून घ्यायचं आहे. खूपच सुंदर आणि खूपच फायबरयुक्त अशी युनिक रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो. हे बघा किती सुंदर आपलं थालीपीठ तयार होतं आहे. कारण मातीची भांडी ही जुनी पुरातन संस्कृती आपण आता पुन्हा घेत आहोत. जुनी लोक बघा मातीचीच भांडी वापरत होती, आता आपण ती पुन्हा वापरायला लागलो आहे. त्याचे फायदे भरपूर आहेत. हे बघा किती सुंदर झालं आहे आपलं मुळ्याच्या पिठाचं मुळ्याच्या भाजीचं थालीपीठ. एकदम अप्रतिम अशी आणि भरपूर फायबरयुक्त असे थालीपीठ आहे. मुलं नाही, मोठी माणसं पण मुळा खायला नको म्हणतात. तुम्ही अशा प्रकारे त्यांना छान अशी थालीपीठं करून द्या, पौष्टिक आहेत. आपण इथे भरपूर पिठांचा वापर केला आहे. तुमच्याकडे जी पिठं असतील ते पिठं तुम्ही घेऊन बनवू शकता. बघा किती सुंदर झालं आहे. दुसरं पण मी तुम्हाला भाजून दाखवते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि रेसिपी जरा जरी आवडली ना तर पटकन एक लाईक करून टाका आणि छानशी कमेंट करा. बघा किती सुंदर झाले आहेत आपले मुळ्याच्या भाजीचे थालीपीठ. अशा प्रकारे रेसिपी करून बघा आणि केल्यानंतर सगळ्यांना आवडली की नाही ती मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. एवढे सुंदर तुम्ही असेच खाल्ले ना तरी छान लागणार. सॉसबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता. मी इथे मटकीची भाजी बनवली होती, मी त्याचा व्हिडिओ दाखवला नाही. बघा किती सुंदर झाले आहेत आपले अगदी मस्त मिक्स पिठाचे आणि मुळ्याच्या पानांचे थालीपीठ. ही रेसिपी मैत्रिणींनो तुमच्यासाठी आणली आहे. चला मग पटकन एक लाईक करा. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. सुंदर अशा पदार्थ बनवून खा आणि घरातील मंडळींना पण खाऊ घाला. बघा अशी मटकीची भाजी, शेंगदाण्याची चटणी आणि लोणचं मी सर्व केलं आहे.
अशा प्रकारे तुम्ही सुंदर असं थालीपीठ बनवून सर्वांना खाऊ घाला. पौष्टिक आहे खूपच आणि शरीरासाठी आपल्या खूप उपयोगी आहे. या दिवसात मुळे येतात, मुळा खाल्ला जातो. मग अशा प्रकारे करून बघा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.